नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये। तर इकडे बघू शकता मित्रांनो, आपली शार्पीची गाडी कामासाठी आणली सटाण्याला। आत्ता आलो जस्ट आणि गाडी इथे लावली गॅरेजवर। आणि हे बघू शकता आपण रेडिएटर खोलले। हे रेडिएटर थोडंसं चॉकअप झालं होतं, गाडी जास्त हीट होत होती म्हणून आपण डायरेक्ट इथून खोलून घेतलं आपलं रेडिएटर। आणि आता आपण चॉकअप काढणार आहोत। बघू शकता गाडीचं पूर्ण इंजिन वगैरे इथं शीटावरतीच आहे, म्हणजे पुढे कॅबिनमध्ये असं आहे आपलं इंजिन। शार्पीची गाडीचं कधी आपण शार्पीची गाडी कधीच खोलली नव्हती। आज आपल्याला टाईम आला चॉकअप काढण्यासाठी, कारण की बऱ्याच वर्षापासून तिचं काम केलेलं नव्हतं। आज असं काम निघालं, तर चला आपल्याला चॉकअप काढायला जायचं आहे। बघू आता काय प्रॉब्लेम आहे तिथं, बघू। कंटिन्यू करा ब्लॉग पूर्ण बघा। आपण आता सटाण्यामध्ये हे आपलं समोर बघू शकता जिजामाता गार्डन आहे, तिथंच आहे गॅरेज आहे। आणि पनू पण आलाय, पन्न्या व्हिडिओ काढतो। तर आता बघू आता ते चॉकअपवाले काय म्हणता, आपण त्यांच्याकडे जाऊ। ते समोर काय काम करता, बरं बघू कसं काय करता, काय सांगता आपल्याला। चला तर बघू शकता मित्रांनो, आपला रेडिएटरमध्ये इतकं चॉकअप होतं बघा, पूर्ण घाण अडकलेली होती। तर आता पूर्ण एक एक काढताय घाण, ते पूर्ण क्लीन झाल्यानंतरच आपलं चॉकअप निघणार आहे, तेव्हाच ते एकदम सर्क्युलेशन पाण्याचं होणार आहे। तर आम्ही आता आलो आहे सटाण्याला। तुमचं गॅरेजचं नाव काय भाऊ? हां, लाला रेडिएटर तुम्हाला पहिले दाखवलं मी, पण आता ते बॅनर दिसत नाही। तर आम्ही आता सटाण्याला इकडे बघू शकता नगर परिषद आहे, जिजामाता उद्यान, त्याच्या समोरच हे दुकान आहे। तुम्हाला काही काम करायचं असेल रेडिएटरचं तर 100% इथं या, खात्रीशीर काम होऊन जाईल एकदम। आपलं नाव सांगायचं, होऊन जाईल बिंदास काम, आपली गॅरंटीवर। हां, आपली गॅरंटीवर होईल। बघा आपले महेंद्र भाऊ सुद्धा आले, बा ते आले होते केव्हाचे गाडी घेण्यासाठी। गाडी घेतली का नवीन? तुम्ही पैसे देते कसं काय घ्यावं? हां, तुम्ही पैसे दिले नाही त्याच्यामुळे गाडी घेतली नाही। हां का? पैसे द्यावे लागतील मग तुम्ही पैसे दिले तेव्हा गाडी घेऊन आमच्याकडे आहे, आमच्याकडे 20,000 रुपये आहे। 20,000 मध्ये काय येणार आहे? बापरे, मग डाऊन पेमेंट येऊन लागतं ना गाडी? नाही ना, मला थोडेफार जास्त लावावं लागतील ना। हां का? हे पनूला असं येते पण आमचा भाऊ लय दिवसात आलाय बरं का, महेंद्र भाऊ म्हणजे ते कलरचं काम करता, पण आज त्यांना टाइम भेटलाय त्याच्यामुळे आले महेंद्र भाऊ। ओके ओके, भेटायला काम बी चालू आहे ना महेंद्र भाऊ। महेंद्र भाऊ चालले, महेंद्र इकडे ना। महेंद्र भाऊ म्हणताय का तुम्ही आम्हाला कुठे घेऊन नाही जात भाऊ, हां त्याच्यामुळे आज महेंद्र भाऊ चालले तर मित्रांनो, फायनली आपलं रेडिएटरचं काम झालं आहे चॉकअप करण्याचं। तर आता फिटिंगचं काम चालू आहे, ते दादा फिटिंग करत आहे। खाली पण एक मेंबर गेलेला आहे बघा। खूप अवघड काम असतं, खूप अडचण होते मध्ये। तर मित्रांनो, फायनली आपलं चॉकअपचं काम झालं आहे, रेडिएटर वगैरे फिटिंग आलं आहे सगळं। जशी आपण गाडी आणली होती तसं आता फिटिंग करून घेतली। तर आता आपल्याला समीरकडे जायचं आहे, समीर वर्कशॉपवर। तर बँकची गाडी लावली कामासाठी, बघूया आता तिथं काय काम चालू आहे। आणि बस आता रेडिएटरवाल्याचे पैसे देतो आणि आपण आता समीरकडे जाऊ। चला जाऊ दे भाऊ।
आता जातोय, माऊचं चालू होतं, माऊची मावशी आली, तिचा बड्डे म्हणून आम्ही आता चाललोय साई गार्डनमध्ये केक सेलिब्रेशन करण्यासाठी. बड्डे बघू शकता, केक आणून ठेवलाय आणि आता वाजताय यायला 10:15 वाजून गेले मला रात्रीचे. तर आता जातोय साई गार्डनमध्ये, चालू असते ते 11 वाजेपर्यंत. जातो तिथं बड्डे सेलिब्रेशन करतो आणि जेवण वगैरे करतो आणि डायरेक्ट घरी येतो. तर बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आपण गाडी आता तिथेच आहे आपली वर्कशॉपला. तर आपण परवा ऑर्डर आहे आपल्याला, म्हणजे 18 तारखेला. तर ऑर्डर असल्यामुळे आपण गाडी आता ताराबादला आणणार आहोत उद्या. आणि नंतर अजून परत समीरकडे जाणार आहे गाडीचं काम करण्यासाठी. अजून राहिलेलं काम अजून बाकी आहे. फक्त ऑर्डर वाजून घेऊ, परत अजून काम करण्यासाठी लावू आपण वर्कशॉपला. तेवढंच मग ते कंप्लीट झाल्यानंतर मग गाडीचं काम फायनल झाल्यानंतर नंतर टेन्शन राहत नाही. आता माऊ पण येते आता साई गार्डनला जेवायला. ते खूप फोन करत होता मला तिथं सड्याला, केव्हा येत आहे केव्हा येत आहे. आत्ता आलो तर जातोय. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय बाय बाय.